सभा या सभेचे दुसरे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना वंदन करतो. संस्थेच्या तिसऱ्या विद्यमान राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका महान धम्मधारिणी ममता सागर मीराताईजी आंबेडकर यांच्या भारतभर सुरू असलेल्या धम्म कार्यास त्यागास स्मृतीस वंदन करतो. संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय बहुजनांचे हृदय सम्राट बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला सुद्धा वंदन करतो. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या कार्याला सुद्धा वंदन करतो. केंद्रातील संपूर्ण कार्यकारिणी आणि महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदरणीय भिकाजी कांबळे गुरुजी आणि त्यांची कार्यकारिणी या साऱ्यांना सप्रेम जय भीम करतो. संस्कार विभागाचे प्रमुख राज्याचे माजी महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय युजी बोराडे गुरुजी यांना सुद्धा सप्रेम जय भीम करतो. नाशिक विभागाचे विभागीय सचिव आदरणीय के.वाय. सुराळे गुरुजी तसेच जळगाव जिल्हा पूर्वचे पालकमंत्री आदरणीय डॉक्टर अनिलजी वानखेडे आणि ज्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली या जिल्ह्यामध्ये भारतीय बौद्ध महासभेचं कार्य अविरतपणे सुरू आहे ते या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय शैलेंद्रजी जाधव गुरुजी व त्यांचे जिल्हा सरचिटणीस आदरणीय सुमंगलजी अहिरे गुरुजी आणि त्यांच्या संपूर्ण कार्यकारिणीला मी सप्रेम जय भीम करतो. या प्रवचन मालिकेसाठी जे जे हे महानुभव जुडलेले आहे त्या साऱ्यांना मी सप्रेम जय भीम करतो. या ठिकाणी सर्वांचे नाव घेतले तर वेळ होऊ शकतो म्हणून मला क्षमा करावी. आणि या कार्यक्रमाचं सुंदर असं जे सूत्रसंचालन करत आहे ते माझे मित्र आदरणीय प्राध्यापक आनंदजी ढिवरे गुरुजी, माझे मित्र आदरणीय प्राध्यापक साळवे गुरुजी, संस्कार विभागाचे प्रमुख आदरणीय सुशील कुमार हिवाळे गुरुजी, संरक्षण विभागाचे प्रमुख आदरणीय मेजर युवराज नरवाळे गुरुजी आणि महिला विभाग प्रमुख आदरणीय सुमित्राताई सरवडकर, पर्यटन विभाग प्रमुख आदरणीय राधे निकम गुरुजी आणि या विभागाचे सर्व सचिव या साऱ्यांना मी सप्रेम जय भीम करतो. सर्व बालक बालिका या साऱ्यांना सप्रेम जय भीम करतो. आणि माझा जो आजचा विषय आहे बौद्धांची पवित्र स्थळ, आज मला खरोखर खूप आनंद होत आहे की या ऑनलाईन प्रवचन मालिकेचं 6वं पुष्प हे माझ्या हातून गुंफले जात आहे. त्याबद्दल मी जिल्हा शाखेला धन्यवाद देईल आणि माझ्या प्रवचनाला सुरुवात करतो. भगवान गौतम बुद्धांनी आपल्या नंतर कोणाचीही वारसा म्हणून नियुक्ती केली नाही. तथागतांचे महापरिनिर्वाण जवळ आले असता स्थविर आनंदाने अत्यंत दुःख व्यक्त करून भगवंतांना प्रश्न विचारला, भगवान, आपल्या महापरिनिर्वाणानंतर आमचा मार्गदाता कोण, आमचा शास्ता कोण, आम्ही कशावर श्रद्धा ठेवावी, आम्ही कोणत्या धातूची पूजा करावी. तेव्हा तथागत म्हणाले, आनंदा, माझ्यानंतर तुमचा मार्गदाता हा माझा धम्म असेल. याशिवाय ज्या ज्या स्थळी धम्म प्रचार प्रसार करण्यासाठी मी वर्षावास केला, निवास केला, भेटी दिल्या, ती सर्व स्थळे पूजनीय आहेत. लुंबिनी जेथे माझा जन्म झाला, कपिलवस्तू जेथे वयाच्या 29 वर्षापर्यंत मी राहिलो, गया जेथे मला सम्यक संबोधी प्राप्त झाली आणि सारनाथ जेथे प्रथम पंचवर्गीय भिक्खूंना धम्मचक्र प्रवर्तन सूत्र सांगितले. याशिवाय 45 वर्ष मी परिक्रमण केलेले स्थळे महान पुण्यकर्म संपादन करण्यासाठी पूजनीय व पवित्र आहेत. माझ्या महापरिनिर्वाणानंतर जेही श्रद्धावान शील संपन्न उपासक या स्थळांना श्रद्धेने वंदन करतील व धम्माप्रमाणे आचरण करतील, या सर्वांना आयु, वर्ण, सुख आणि बल प्राप्त होईल. भगवान बुद्धानंतर श्रोतापन्न, सुकृतागामी, अनागामी व अर्हत अशा विविध अवस्थांना प्राप्त झालेल्या भिक्खू संघ ज्ञान व चिंतनासाठी या स्थळांचा उपयोग करत व
परिशुद्ध आणि निर्मल जीवन जगत असत. कलिंगच्या युद्धातील नरसंहारानंतर सम्राट अशोक धम्माशोक झाला. 84,000 स्तूप, चैत्य, विहारे, स्तंभ भगवान बुद्धांच्या धातू अवशेषांवर बांधली. काही अरहंतांच्या अस्थि अवशेषांवर सुद्धा स्तूप उभे केले. या स्तूपांवर राजाज्ञा, धम्मोपदेश कोरले. या सर्व पवित्र श्रद्धास्थळांना मनोभावे भेटी दिल्या म्हणजे मनशांती मिळते. कारण या स्थळांभोवती बुद्धांचे तरंग अनुभवायला येतात. म्हणून बुद्ध धातू, अरहंत धातू, बोधी वंदना, चेतीय वंदना करण्यासाठी प्रत्येक बौद्ध अनुयायांनी या स्थळांना भेटी देऊन पुण्य संपादन करून आपले मानवी जीवन फलित करावे. भारतातच नव्हे तर संपूर्ण जगतात बौद्धांची पवित्र स्थळे आहेत. म्यानमार, थायलंड, श्रीलंका, नेपाळ, तिबेट, पाकिस्तान, अफगाणिस्तान, तायवान इत्यादी अनेक देशात बौद्धांची पवित्र अशी स्थळे आहेत. त्यापैकी काही स्थळांची माहिती मी आज आपणास सांगणार आहे. कारण ही स्थळे इतकी आहेत की एवढी स्थळांना आपल्याला या ठिकाणी न्याय देता येणार नाही. तथागतांच्या जीवनामध्ये जे जे स्थित्यंतर घडले ज्या ज्या ठिकाणी, अशी मोजकीच काही स्थळे मी या ठिकाणी निवडलेली आहेत आणि त्या स्थळांची माहिती सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. सन 2009 मध्ये आदरणीय के.वाय. सुराडे गुरुजी हे जळगाव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा धम्मपर्यटन झालं, त्या पर्यटनाचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय स्मृतिशेष धम्मदूत तथा डी.एस. ताडे गुरु साहेब होते. आणि त्यावेळेस आम्ही प्रत्यक्ष बुद्धगया पर्यटन केलं आणि या सर्व स्थळांना भेटी दिल्या. आणि त्या भेटीच्या आधारेच मी या ठिकाणी माहिती गोळा केलेली आहे. आणि ह्या विषयाला त्या माहितीच्या आधारेच मी न्याय देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. तर ह्या आपल्या पवित्र अशा स्थळांमध्ये सर्वात महत्वाचं आणि पहिलं स्थळ की बौद्ध जगतामध्ये या स्थळाचा एक नंबर येतं ते म्हणजे लुंबिनी हे ठिकाण आहे. हे जगातील बौद्ध बांधवांचे लुंबिनी हे पहिले पवित्र स्थळ आहे. हे नेपाळ राष्ट्रात आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूर पासून जवळ आहे. लुंबिनी नावाच्या राणीच्या नावावरून या प्रदेशास लुंबिनी नाव पडले आहे. इसवी सन पूर्व 563 मध्ये वैशाख पौर्णिमेस लुंबिनी या निसर्गरम्य अशा वनामध्ये शाल वृक्षांच्या मध्ये सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला आहे. आणि असं म्हणतात ज्या दिवशी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला त्याच दिवशी बुद्धगया येथील बोधी वृक्षाचा सुद्धा जन्म झाला आहे असं म्हणतात. या अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये माता महामाया यांनी बाळाला जन्म दिला. या स्थळी जर आपण गेलो तर त्या ठिकाणी माता महामायेचं विहार आहे आणि शाल वृक्षाची फांदी घेतलेली 6 फूट उंच अशी महामायेची मूर्ती आहे. आणि जवळच पुष्करणी आहे. पुष्करणी म्हणजे पाण्याचे तलाव. जेवढी बौद्ध स्थळ आहे या सर्व बौद्ध स्थळी तुम्हाला पुष्करणी पाहायला मिळतील. जर आपण बौद्ध म्हणजे बुद्धगया पर्यटनाला जर गेलं तर त्या ठिकाणी प्रत्येक स्थळी ह्या पुष्करणी आहेत. तर या लुंबिनी येथे सुद्धा पुष्करणी आहेत. असं म्हणतात की जेव्हा महामायेने बाळाला जन्म दिला त्यावेळेस त्या बाळाची आंघोळ या पाण्यानेच केलेली आहे. आणि तिथे सम्राट अशोकांनी भेट दिली होती त्या स्थळाला. आणि त्या ठिकाणी भव्य असा स्तूप उभारला आहे. म्हणजे 22 फूट 4 इंच उंच आणि 8 फूट 3 इंच परीघ, टोकावर 6-6 फूट ब्राह्मी लिपीमध्ये 5 ओळी लिहिल्या आहेत. आणि त्या ओळीमध्ये काय लिहिलं आहे की इथे सिद्धार्थाचा जन्म झाला आहे, अशा त्या ओळी त्या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. सम्राट अशोकाने शाक्य मुनीचे जन्म ठिकाण म्हणून हे गाव करमुक्त केले होते. या स्थळाला संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक वारसा म्हणून जतन केलेले आहे. आणि सिद्धार्थ गौतमाचे जन्माचे ठिकाण म्हणून लुंबिनी या स्थळाला
प्रत्येक बौद्धाने एक वेळ तरी भेट द्यायला पाहिजे, कारण ते बौद्धांचं पवित्र असं स्थळ आहे. आजही तिथे ज्या वेळेस बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांच्या धम्मामध्ये जसं सिद्धार्थाच्या जन्माचं वर्णन केलंय, त्या लुंबिनी वनाचं वर्णन केलं आहे, तसं वर्णन तुम्हाला आपल्याला आजही त्या ठिकाणी पाहायला मिळेल. निसर्गरम्य वातावरण, पक्ष्यांचे किलकिलाट आणि पूर्ण शांतता असलेलं असं हे वन आहे. आणि म्हणून सर्व बौद्धांचं हे लुंबिनी असं हे पहिलं पवित्र असं स्थळ आहे. त्यानंतरचं दुसरं पवित्र असं स्थळ आहे कपिलवस्तू. कपिलवस्तू हे उत्तर प्रदेशातील गोरखपूर पासून 104 किलोमीटर अंतरावर आहे. कपिलवस्तू ही शाक्यांची राजधानी होती. महान बुद्धिवादी तत्ववेत्ता कपिल मुनी यांच्या नावावरून या नगरीला कपिलवस्तू असे नाव पडलेले असावे, असे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये नमूद केलेला आहे. या कपिलवस्तूमध्ये सिद्धार्थ गौतमाचे बालपण व वैवाहिक जीवन, म्हणजे सिद्धार्थ गौतम वयाच्या 29व्या वर्षापर्यंत ह्या कपिलवस्तूमध्ये वाढला, मोठा झाला आणि ज्ञान मिळवलं. शाक्य आणि कोल्य यांना विभागणारी रोहिणी नदी जवळच आहे. जर आपण कपिलवस्तूला जर गेलं तर काही अंतरावर गेलं तर त्या ठिकाणी ही रोहिणी नदी सुद्धा आपल्याला दिसते. आम्ही जेव्हा पर्यटनाला गेलो होतो तेव्हा या रोहिणी नदीमध्ये उतरलो होतो. स्मृतिशेष दमोदर तायडे सरांनी या रोहिणी नदीमध्ये आंघोळ सुद्धा केलेली होती. आणि जर आपण तिथे पर्यटनाला गेलो तर ह्या रोहिणी नदीचं सुद्धा आपल्याला दर्शन होतं. या रोहिणी नदीच्या पाणी वाटपावरून जेव्हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस सिद्धार्थ गौतमाने युद्धाला विरोध केला आणि त्यांचा जो एक हे होतं किंवा तू युद्धाला विरोध केला तर आपल्याला हे सर्व माहीतच आहे. तर सिद्धार्थ गौतमाने आषाढ पौर्णिमेलाच गृहत्याग केला होता. इसवी सन पूर्व 534 मध्ये गृहत्याग केला. या कपिलवस्तूला जर आपण व्हिजिट दिली तर त्या ठिकाणी शुद्धोधन राजाने सिद्धार्थाकरता 3 महल बांधलेले होते. कारण त्यांचे जे भविष्य सांगलेलं होतं किंवा हा जर संसारात रमला तर हा चक्रवर्ती असा राजा होईल आणि त्याने तर संसार त्याग केला तर तो सम्यक संबुद्ध होईल. आणि शुद्धोधन राजाला असं वाटायचं की हा सम्राट चक्रवर्ती राजाच व्हायला पाहिजे, त्याने संन्यासी मार्ग स्वीकारायला नाही पाहिजे. म्हणून शुद्धोधन राजाने त्यांच्याकरता 3 महल बांधलेले होते. त्या तिन्ही महलाचे अवशेष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तिथे अजून जिवंत विहीर आहे, पाणी आहे त्या विहिरीला. जेव्हा आम्ही या स्थळाला भेट दिली त्या विहिरीचं पाणी प्यालेलं आहे. तिथे अजूनही उत्खनन चालू आहे आणि त्या उत्खननामध्ये बौद्ध संस्कृती म्हणजे कपिलवस्तू जे शाक्यांची संस्कृती होती त्या संस्कृतींचे पुरावे अजून सुद्धा उत्खननामध्ये निघत आहे. त्यामध्ये तांब्याचा खूप मोठा हंडा सापडला आहे आणि त्या हंड्यामध्ये बुद्धांचे अवशेष, शिक्के किंवा मातीचे भांडे असे अवशेष आहे. ते दिल्लीच्या म्युझियम मध्ये जतन करून ठेवलेले आहे. या चीनी बौद्ध भिक्खू तथा प्रवासी हाययान याने या स्थळाला भेट दिली होती. तो जेव्हा भारतात आला त्यावेळेस तर कपिलवस्तूचे वर्णन करताना हाययान काय म्हणतो, येथे कोणी राजा नाही, वस्ती काहीच नाही. शुद्धोधन राजाच्या राजवाड्याचे भग्नावशेष आहेत. राजपुत्राच्या आईची मूर्ती त्याने पाहिले. जेव्हा हाययानने या स्थळाला भेट दिली त्यावेळेस त्यांनी राजपुत्राच्या आईची मूर्ती पाहिली. ती कशी पाहिली? मूर्तीत राजपुत्र पांढऱ्या हत्तीवर बसून त्याच्या आईच्या कुशीत प्रवेश करीत असल्याचे त्याने वर्णन केले आहे. जसं आपण गर्भसंभव दिवस म्हणतो आषाढ पौर्णिमेलाच होतो. तर जसं बोधिसत्वाने सांगितलं की माझा शेवटचा जन्म मी ह्या पृथ्वीवर घेऊ इच्छितो आणि तेही तुझ्या पोटी घेऊ इच्छितो, त्याचं हे वर्णन असावं असं आहे. कालुदाईन हा सिद्धार्थ गौतमाचा बालपणीचा मित्र होता आणि सिद्धार्थाचा जन्म आणि कालुदाईंचा जन्म हा एकाच दिवशी झालेला होता. कालुदाईंने जेव्हा सिद्धार्थ गौतम बुद्ध सम्यक संबुद्ध झाले होते त्यावेळेस त्यांच्या हातून धम्मदीक्षा घेतलेली होती.
आणि सिद्धार्थाने गृहत्याग केल्यानंतर 7 वर्षानंतर कालुदाईन यांच्या मदतीने शुद्धोधन राजाची आणि तथागत बुद्धांची भेट कालुदाईंनी घडून आणली. म्हणजे 7 वर्षानंतर तथागत भगवान गौतम बुद्ध बुद्धत्व प्राप्तीनंतर या कपिल वस्तूला त्यांनी भेट दिलेली आहे. कपिल वस्तूला भेट दिल्यानंतर त्या काळात गेल्याचा आपल्याला नक्कीच भास होतो, कारण ते शाक्यांची जी संस्कृती होती ती संस्कृती आपल्याला तिथे दिसते. त्यांचे जे राजवाडे आहेत, स्नानगृह आहेत, पाणी जाण्याच्या ज्या पद्धती आहेत, जे गटारी वगैरे त्यावेळच्या त्या आपल्याला तिथे पाहायला मिळतात. आणि म्हणून या शाक्यांचे जे संस्कृतीचं दर्शन घ्यायचं असेल तर प्रत्येक बौद्धांनी एकदा तरी या कपिलवस्तूला भेट दिली पाहिजे. अशा प्रकारे कपिलवस्तू हे सुद्धा आपल्या बौद्धांचं पवित्र असं स्थळ आहे. त्यानंतरचं पुढचं स्थळ आहे राजगीर, म्हणजेच त्यावेळेस त्याला राजगृह म्हणायचे. हे बिंबिसार राज्यात हे बिहार राज्यात बुद्ध गयापासून 80 किलोमीटरवर आहे. वैभारगिरी, रत्नागिरी, विपुलगिरी, राशीगिरी व उदयगिरी किंवा स्वर्णगिरी या 5 पर्वतांनी वेढलेला हा प्रदेश आहे. आम्ही ह्या राजगिरीला गेलो होतो आणि हे 5ही प्रदेश खूप मोठे असे पर्वत आहे ते आपल्याला दिसतात. आणि ह्या 5ही पर्वतांनी खूप सुंदर असं हे राजगीर सजवलेलं आहे. कोसल, वत्स, अवंती, मगध हे उत्तरेत त्या काळात बलाढ्य अशी राज्य होती. त्यावेळेचे जे राज्य होते कोसल होते, वत्स होतं, अवंती आणि मगध. तर जे मगध हे बलाढ्य राज्य होतं त्या मगधाची राजधानी हे राजगृह होती. नगराभोवती भक्कम अशी भिंत होती. नगराला 32 मोठे दरवाजे व 64 लहान दरवाजे होते, असे फाह्यान व हिमस्तंभने आपल्या प्रवास वर्णनामध्ये केलंय. जेव्हा हे दोन्ही चीनी प्रवासी भिक्खू या राजगुरूला जेव्हा त्यांनी भेट दिली त्यावेळेस त्यांनी 32 मोठे दरवाजे आणि 64 लहान दरवाजे या नगरीचे पाहिलेले आहे. येथे बिंबिसार हा नागवंशीय राजा राज्य करीत होता. मोठमोठे तत्वज्ञ आणि विचारवंत त्यावेळेस या राजगृहामध्ये राहत होते. बिंबिसार राजा पर्वताप्रमाणे धिप्पाड व महापराक्रमी होता. अत्यंत दयाळू, सदाचारी व तितकाच पराक्रमी होता. बुद्धिमान आणि चतुर सुद्धा होता. तथागतांचा फार मोठा उपासक होता. 80,000 गावे व 300 सदन नगरे बिंबिसार राजाच्या साम्राज्यात होती. तथागतांपेक्षा 5 वर्षांनी लहान होता, म्हणून तथागतांचा समकालीन म्हणून अशी त्यांची ओळख आहे. सिद्धार्थ गौतमाने जेव्हा गृहत्याग केला तेव्हा राजगृहातील भृगु ऋषीचा आश्रम होता. या आश्रमामध्ये सिद्धार्थ गौतमाने तपश्चर्याचे विविध तंत्र असे अवगत केलेली होती. आणि जेव्हा एक प्रसंग आहे, जेव्हा सिद्धार्थ पहिल्यांदा राजगृहाला गेला, त्याचं ते राजकुमार असल्यामुळे ते भव्य दिव्य शरीर, त्याची सौंदर्य पाहून हा संन्यासी कसा काय झाला हे सर्वांची उत्सुकता होती. आणि जेव्हा बिंबिसार राजाला समजलं की अशा अशा प्रकारचा संन्यासी एक आपल्या राजगृहामध्ये आहे, तेव्हा बिंबिसाराने त्यांची भेट घेण्याचे ठरवलं. आणि बिंबिसाराने जेव्हा ओळख झाली तेव्हा सांगितलं की शाक्य आणि आमचं हे अगदी जवळचे नाते आहे, जवळचे संबंध आहे तुमच्या राज्याचे, आणि तुला मी माझं अर्ध राज्य देतो, परंतु तुझं हे संन्यासाचं हे आहे हे तू सोडून दे. परंतु सिद्धार्थाने त्या ठिकाणी साफ नकार दिला होता की मी संपत्तीसाठी गृहत्याग केलाच नाही, संपत्तीच्या वादावरून गृहत्याग केलाच नाही. मला खरं म्हणजे दुःखाची निर्मिती कशी होते आणि त्यावर काय उपाय आहे याचा शोध लावायचा आहे. आणि म्हणून बिंबिसार राजाने सांगितलं होतं की जेव्हा तुला ज्ञान प्राप्त होईल त्यावेळेस पहिल्यांदा मला भेट. आणि म्हणून जेव्हा सिद्धार्थ गौतमाला सम्यक संबोधी प्राप्त झाली त्यावेळेस बिंबिसार राजाला ते पहिल्यांदा भेटायला गेले आणि त्या ठिकाणी बिंबिसार राजाने त्यांचे भव्य दिव्य असं स्वागत केलं तथागतांचे. आणि तथागतांच्या हातूनच त्यांना धम्मदीक्षा दिल्या गेली होती बिंबिसार राजाला.
भव्य असं स्वागत झालं आणि भोजन दान केलं. खूप मोठा संघ होता तथागतांबरोबर. मग संघासाठी राहण्यासाठी त्यांच्या आरामासाठी कोणतं ठिकाण आहे वा? अगदी शांततेचं असं ठिकाण पाहिजे. जास्त लांबही नको आणि जवळही नको. म्हणून बिंबिसार राजाला वेळुवनाची आठवण आली आणि ते वेळुवन भव्य दिव्य असं वेळुवन की जे निसर्गाने सजलेलं होतं. तिथे एक पुष्करणी आहे, पाण्याचा तलाव आहे. अशा शांत ठिकाणी की जिथे विषारी किडे शिरकाव करत नाही, अशा ठिकाणी बिंबिसार राजाने तथागतांना हे वेळुवन त्या ठिकाणी दान दिलं. आजही ते वेळुवन अस्तित्वात आहे. तिथे जर गेलो तर वेळू म्हणजे बांबू, खूप मोठे मोठे असे बांबू साधू आहेत आणि साधू साधू तिथे पुष्करणी सुद्धा आहे. त्या त्या ठिकाणी गेल्यावर तथागतांचे जे तरंग आहे ते तरंग नक्कीच आपल्याला अनुभवायला मिळतात. आणि म्हणून तिथे राजगीरला जर गेलं तर वेळूवनला सुद्धा आपण भेट द्यायला पाहिजे. त्या राजगीरला पाहण्यासारखं खूप आहे आणि पवित्र असं खूप ठिकाण आहे. जपान सरकारने त्या ठिकाणी फ्युजी गुरुजीच्या माध्यमातून विश्व शांती स्तूप बांधलाय. हा विश्व शांती स्तूप अशा ठिकाणी बांधलाय की त्या ठिकाणी सिद्धार्थ गौतम ज्ञान धारणे करता त्या ठिकाणी बसायचे, तपश्चर्या करता बसायचे. त्या ठिकाणी विश्व शांती असा स्तूप बांधला आहे. तो भारतीय कलात्मकतेचा एक सुंदर असा नमुना आहे. त्या विश्व शांती स्तूपावर 4 मूर्त्या आहेत. महापरिवार मुद्रा, नंतर आशीर्वाद मुद्रा, अशा 4 प्रकारच्या मुद्रा, सोन्याच्या मुलामा दिलेल्या अशा मुद्रा आहेत. आणि या विश्व शांती स्तूपावर जाण्याकरता रोपेचा मार्ग आहे. या रोपेच्या याच्यातून प्रवास करताना पर्यटकाला खूप आनंद मिळतो. कारण इतकं निसर्गरम्य ठिकाण आणि रोपेने जाणे खरोखर हे आनंद आपण तिथे गेल्यावर आपल्याला अनुभवायला मिळतो. तिथे विश्व शांती स्तूप पाहण्यासारखं आहे. आणि त्यानंतर गरम पाण्याचे झरे आहेत. नंतर बिंबिसार राजांचा तुरुंग आहे, जेल आहे. देवदत्त हा अजातशत्रू याचा जवळचा मित्र होता आणि अजातशत्रू बिंबिसार राजाचा पुत्र होता. देवदत्ताने अजातशत्रूचे कान भरले आणि सांगितलं की तुझा हा पिता आहे बिंबिसार, हा लवकर म्हातारा होणार नाही आणि तू लवकर हे होणार नाही, राजा होणार नाही. आणि म्हणून त्याचं ऐकून अजातशत्रूने बिंबिसार राजाला तुरुंगात टाकलं. खूप मोठा तुरुंग बांधलाय आणि त्याच्या हातामध्ये बेड्या टाकून तुरुंगामध्ये टाकलेलं होतं. बिंबिसार राजाने सांगितलं होतं की मला तुरुंगात टाकतोय, पण तू असा तुरुंग बांध की तथागत गौतम बुद्ध जेव्हा मार्गचक्रमण करतील त्यावेळेस मला त्यांचं दर्शन झालं पाहिजे. आणि अशाच प्रकारचं त्या ठिकाणी तुरुंग बांधलेला आहे. त्या तुरुंगाचे अवशेष आपल्याला आज सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्या तुरुंगामध्ये उत्खननामध्ये ज्या बेड्या सापडल्या आहेत त्या बेड्या अजूनही दिल्लीच्या म्युझियम मध्ये ठेवलेल्या आहेत. तसेच त्या काळामध्ये सिद्धार्थ तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्यावर ज्यांनी उपचार केले होते, देवदत्ताने एकदा तथागत चक्रमण करत असताना खूप मोठी शिळा पर्वतावरून फेकली आणि तथागतांच्या पायाला लागली होती, तर दुखापत झाली होती. तर त्या ठिकाणी जीवक नावाचा एक वैद्यक होता. खूप असा हुशार असा वैद्यक होते की त्या काळामध्ये त्यांनी शस्त्रक्रिया केल्या, मेंदूवर शस्त्रक्रिया केलेल्या होत्या आणि तो तथागतांचा मोठा उपासक होता. तर ह्या जीवकाचं वन अजूनही औषधी वन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. असं हे राजगीर ठिकाण आपण एकदा तरी या राजगीरला भेट दिली पाहिजे असं मला वाटतं. आणि ते बौद्धांचं पवित्र असं ठिकाण आहे असं मला वाटतं. या राजगीरला तथागत गौतम बुद्ध जवळजवळ 24 वेळा गेलेला आहे. सारीपुत्त व महामोगलायन हे अश्वजितांच्या माध्यमातून तथागतांना याच ठिकाणी भेटले. आणि या वेळू वनामध्ये राहुल जेव्हा 7 वर्षाचा असताना, कारण राहुलला सुद्धा संघामध्ये घेतलेलं होतं, जेव्हा तथागत पहिल्यांदा कपिलवस्तूला गेले त्या ठिकाणी राहुल आणि नंद यांना सारीपुत्त यांच्या हातून तथागतांनी धम्मदीक्षा द्यायला लावली होती. आणि जेव्हा राहुल 7 वर्षाचा होता तेव्हा राहुलला या वेळूवनामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी एक
उपदेश दिला होता. कोणता उपदेश होता? की काया वाचा मनाने परिशुद्ध करण्यासाठी काया वाचा मनाने मनुष्य कसा शुद्ध होऊ शकतो, याचा उपदेश राहुलला ह्या व्हिडिओमध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिला होता. महाकश्यप, महास्तवीर, महापंथक, चुल्लक पंथक, भद्रा, कात्यायना, सुनीत भंगी, महारोगी, सुबुद्ध, सुप्रबुद्ध, उडान टपू यांना धम्मदीक्षा तथागतांनी ह्या राजगृहामध्येच दिलेली आहे. आणि देवदत्ताने एकदा नालागिरी या हत्तीला मध्य पाजून तथागतांवर पिसाळलेल्या हत्तीला तथागतांवर सोडला होता. ते ठिकाणीही राजगृहच होतं. बाबरी ब्राह्मण व त्यांचे 16 शिष्य हे येथेच तथागतांना भेटले होते बघा. व त्यांनी धम्मदीक्षा घेऊन आताचे जे साकेत म्हणजे तेव्हाचे साकेत होते, आताचे अयोध्या आहे, या अयोध्या नगरीमध्ये खूप मोठे विहार, चैत्य आणि संग्राम बांधले होते व धम्माचा प्रचार व प्रसार केला होता. साकेत नगरी ही बौद्ध धम्माचे खूप मोठे केंद्र होते. चीनी बौद्ध भिक्षू युएनत्संगने 100 संघाराम व 3000 भिक्खू या साकेतला पाहिले. जेव्हा युएनत्संग भारतात जेव्हा आला त्यावेळेस त्यांनी साकेतला भेट दिली, तर त्यांना या ठिकाणी 100 संघाराम आणि 100 संघाराम व 3000 भिक्खू या साकेतला म्हणजे आताच्या अयोध्येला पाहिलेला आहे. तथागत भगवान गौतम बुद्धांनी या राजगृहामध्ये दुसरा, तिसरा व चौथा, 7वा, 20वा असे एकूण 5 वर्षावास या राजगृहामध्ये केलेले आहे. आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे जेव्हा महापरिनिर्वाण झाले, त्या महापरिनिर्वाणानंतर जी पहिली धम्मसंगीती भरली 3 महिन्यानंतर, ती पहिली धम्मसंगीती या राजगृहामध्येच भरलेली होती. ती वेभार पर्वतातील सप्तपर्णी गुफेमध्ये भरली होती. आणि या सभेचे अध्यक्ष होते महाकश्यप, पंडित महाकश्यप होते. या ठिकाणी 500 अरहंत जमले होते. आणि या पूर्ण संगीतीचा खर्च त्यावेळेचा जो राजगृहाचे जे राजा होता अजातशत्रू याने याचा खर्च केलेला होता. या संगीतीमध्ये तथागतांच्या शिकवणीमध्ये एक वाक्यता आणण्यात आली. भंते आनंद, स्थवीर भंते आनंद, महाकश्यप यासारखे जे 500 अरहंत या ठिकाणी गोळा झाले होते. आणि तथागतांच्या मुखातून ज्याही गाथा पडल्या, जेही स्कंद हे निघाले, त्या सर्वांचं या ठिकाणी साधक बाधक चर्चा करण्यात आली. आणि तथागतांच्या शिकवणीवर एक वाक्यता आणण्यात आली. असे हे बिंबिसार नगरी. आणि ह्या बिंबिसार नगरीमध्ये एकदा तरी आपण सर्वांनी राजगीर नगरीमध्ये सर्वांनी आपण एकदा तरी भेट द्यायला पाहिजे. आणि म्हणून राजगीर हे आपलं बौद्धांचं पवित्र असं ठिकाण आहे. त्यानंतर सर्वात मोठं आणि महत्वाचं असं पवित्र ठिकाण म्हणजे बुद्धगया. बिहार राज्यात गया स्टेशन पासून 10 किलोमीटर व पाटणा पासून 100 किलोमीटर अंतरावर आहे. जगातील बौद्धांचे दुसरे महान पवित्र असे हे ठिकाण आहे. कारण सिद्धार्थ गौतमास वयाच्या 35व्या वर्षी या ठिकाणी बोधी वृक्षाखाली सम्यक संबोधी प्राप्त झाली होती. म्हणून बुद्धगया किंवा बौद्धगया असं या ठिकाणाला म्हणतात. सम्राट अशोकाने राज्याभिषेकाच्या 10व्या वर्षी या स्थळास भेट दिली व बोधी वृक्षाची पूजा केली. ज्ञान प्राप्तीच्या सन्मानार्थ सम्राट अशोकाने लक्षावधी मुद्रा खर्च करून महाबोधी विहाराची निर्मिती निरंजना नदीच्या किनाऱ्यावर केली, असे एका ताम्रपटामध्ये अंकित केलेलं आहे. आंतरराष्ट्रीय बौद्ध धर्माचं हे प्रमुख असं केंद्र आहे. आणि कलाकृतींचा उत्कृष्ट असा आविष्कार म्हणजे महाबोधी विहार आहे. इसवी सन पूर्व 250 मध्ये हे विहार निर्माण केले. युएनत्संग यांनी या विहारास भेट दिली होती. महाबोधी विहार
हे 170 फूट उंच 2 मजली आहे. तळमजला 15 फूट उंच आणि भूमितळ 68 वर्ग फूट. विहारास 5 शिखरे आहेत. बुद्धांच्या मूर्त्या या विहारावर बारीक बारीक अशा मूर्त्या कोरलेल्या आहे, आपण जर या ठिकाणी गेलो तर. आणि या विहाराच्या डागडुगीसाठी, जीर्णोद्धारासाठी विविध देशातील जे बौद्ध राज्य होते त्या राज्यातील राजांनी वेळोवेळी मदत करून या विहाराची डागडुगी आणि जीर्णोद्धार केला आहे. त्यामध्ये बर्माचा राजा असेल किंवा पालवंशी राजा असेल किंवा श्रीलंकेचा राजा मेघवर्धन किंवा केन्झिन यांनी वेळोवेळी या विहाराकरता मदत केलेली आहे आणि या विहाराचा जीर्णोद्धार केलेला आहे. 14व्या शतकापर्यंत हे विहार बौद्धांच्या ताब्यात होते. त्यानंतर 1590 मध्ये पंजाब प्रांतातून घमंडगिरी नावाचा एक गोसावी या ठिकाणी आला आणि या ठिकाणाचे पावित्र्य ओळखून त्याने हळूहळू या ठिकाणी आपले बस्तान बसवले आणि या ठिकाणाचं हिंदू स्थळांमध्ये रूपांतर करायला सुरुवात केली. 1790 मध्ये हेमनारायण गोसावी याने ब्रिटिश न्यायाधीश जॉर्ज गिब्सनच्या माध्यमातून विहारावर कब्जा केला. निरंजना नदीला आलेल्या महापुरामुळे महाबोधी विहार अनेक वर्ष गाळामध्ये गाडलेले होते. 1871 मध्ये भारत सरकारने जनरल कनिंगहॅम व राजेंद्रपाल मित्र यांच्या नेतृत्वात या स्थळाचे उत्खनन सुरू केले. 1877 ते 1880 पर्यंत या उत्खननाचे काम चालले आणि या उत्खननामध्ये त्यावेळेस हे महाबोधी विहार उजेडामध्ये आले. सर एडविन यांनी 1885 मध्ये विहाराचा कब्जा विरुद्ध जागतिक बौद्धांना हाक दिली, कारण हे बौद्धांच्या ताब्यात नव्हतं. हे बौद्धांच्या ताब्यात यावे, बौद्धांचा कब्जा मिळावा म्हणून त्यांनी जेवढी जागतिक बौद्ध राष्ट्र आहे या राष्ट्रांना एकत्र येऊन या लढा देण्यासाठी हाक दिली. 1819 मध्ये सिंहलदीप मधील अनागरिक धम्मपाल, आपल्याला माहित आहे, हे भारतामध्ये आले व त्यांनी महाबोधी सोसायटीची स्थापना केली. अनेक बौद्ध राष्ट्र यांना ह्या महाबोधी सोसायटीचे सभासद बनवले आणि एक विश्व बौद्ध संमेलन भरून चीन, जपान, सिलोन, बर्मा, नेपाळ, तिबेट, कोरिया, भूतान, थायलंड इत्यादी बौद्ध राष्ट्रांचे हजारो प्रतिनिधी या संमेलनाला उपस्थित होते. त्यांनी या संमेलनामध्ये हे स्थळ बौद्धांच्या ताब्यात यावं म्हणून ठराव केला व तो भारत सरकारला पाठवला. या विहारामध्ये आधी सोन्याची भव्य अशी मूर्ती होती, परंतु ती मूर्ती लुटून नेली. मोहम्मद घोरी यांनी ती मूर्ती लुटून नेली. आता जर आपण गेलो त्या विहारामध्ये तर तथागत बुद्धांची भव्य दिव्य असे भूमिस्पर्श मुद्रेतली ही मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. अनागरिक धम्मपाल नंतर पूज्य भंते सुरी ससाई यांनी या महाबोधी विहाराच्या मुक्तीसाठी लढा दिला आणि अनागरिक धम्मपालानंतर ही मुक्तीची जी तेज आहे, ज्योत आहे, ती तेवत ठेवली. भारतामध्ये ज्या मस्जिदी आहे त्या मौलवींच्या ताब्यात आहे. जे चर्च आहेत ते ख्रिश्चनांच्या ताब्यात आहे. जेही काही हिंदूंचे देवस्थान आहे ते ब्राह्मणांच्या ताब्यात आहे. परंतु बौद्धांचं हे जे महाबोधी विहार आहे हे महंतांच्या ताब्यात आहे. ही भारतासाठी खरोखर ही खेदाची अशी बाब आहे. या बुद्धगयेला जर आपण गेलं तर विविध देशांनी त्यांच्या त्यांच्या संस्कृतीचं दर्शन घडवून या ठिकाणी विहारे बांधलेली आहेत आणि पॅगोडा बांधलेला आहे. बुद्धगयेला गेल्यावरच असं वाटतं की पैसा वसूल झाला आपला. बुद्धगयेला तुम्ही 5 दिवसही राहिले तरी आपलं मन भरत नाही, असं हे बुद्धगयेचं ठिकाण आहे. खूप पाहण्यासारखे असे ठिकाण आहे. खूप मोठे मोठे भव्य दिव्य असे विहार पॅगोडे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. 80 फुटी बसलेली तथागत बुद्धांची मूर्ती त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून बुद्धगया हे पवित्र असं ठिकाण आहे. त्या ठिकाणी तथागत बुद्धांना जे टप्प्याटप्प्याने ज्ञान प्राप्ती झाली
त्या सर्व त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. जवळच जे पुष्करणी आहे त्या पुष्करणीमध्ये तथागत बुद्धांची मूर्ती, जो मुचलंदी नागाचं जे आहे फणा केलेला मूर्ती, की जे ब्रह्माच्या राजाने ती मूर्ती दान केलेली आहे, ती मूर्ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. बुद्धगयेपासून जवळच तुंगेश्वरी पर्वत आहे, की ह्या पर्वतावर तथागत बुद्ध सिद्धार्थ गौतमाने वैराग्याची कसोटी करता 6 वर्ष काढलेले होते. खूप घनदाट असं हे पर्वत होतात आणि ह्या डुंगेश्वरी पर्वतावर सुद्धा आपण गेलो तर ज्या ठिकाणी सिद्धार्थाने वैराग्याची कसोटी करता ध्यानस्थ बसलेले होते ते ठिकाण सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि त्या ठिकाणी जेव्हा तथागतांची अवस्था झाली की पोट पाठीला लागत होतं आणि पाठ हाताला लागत होती, अशा प्रकारची अवस्था झालेली होती, अंगावर चिखल मागलेला होता, त्या अवस्थेत ती मूर्ती ती आपल्याला अजूनही त्या ठिकाणी पाहायला मिळते. परंतु या ठिकाणी हिंदूकरण केलं आहे, तिथे हिंदूंची एक देवी स्थापन केलेली आहे आणि ते म्हणतात हे सिद्धार्थाची आई आहे. तिथे बकरे, कोंबडे, नवस वगैरे यात्रा वगैरे भरवण्यात येतं. असं हे डुंगेश्वरी पर्वत तिथून बुद्धगयेपासून जवळच आहे. आणि वैराग्याची कसोटी संपल्या म्हणजे केल्यानंतर तथागत जेव्हा सेनानी या गावाला आले, सेनानी गावचा जो हे होता, जो श्रेष्ठी होता, त्याची कन्या सुजाता होती आणि या सुजाताने वटवृक्षाला नमस केला होता, की जेव्हा माझ्या जे इच्छा आहे, मनाप्रमाणे पती मिळेल आणि मुलगा होईल त्यावेळेस मी नवस फेडेल अशी इच्छा केलेली होती. आणि अशा ठिकाणी या सेनानी ग्रामला डुंगेश्वरी पर्वताहून तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध सेनानी ग्रामला आले आणि त्या ठिकाणी वटवृक्षाखाली ध्यानस्थ बसले. निसर्गरम्य असं ठिकाण होतं, बाजूलाच नदी खळखळ वाहत होती आणि अशा या ठिकाणी त्या सेनानी ग्रामच्या काही मुली संगीताचं रियाज करण्यासाठी आलेल्या होत्या आणि त्या ठिकाणी एक मुलगी तंबोऱ्याची तार, विणेची तार ही बैकवत होती. सिद्धार्थ गौतम वटवृक्षाखाली ध्यानस्थ बसलेले होते आणि त्या मुलींचा आपसामध्ये चर्चा सुरू होती. एक मुलगी विणेची तार बैकवत होती, तेव्हा दुसरी मुलगी म्हणाली की अगं इतकी पण बैकवू नको की ती तुटून जाईल आणि इतकी सैल सोडू नको की ती बेसूर होईल. हा संवाद, त्या तरुणींचा संवाद तथा सिद्धार्थ गौतमाने ऐकला आणि तेव्हा तिथं त्यांना जाग आली, त्यांना समजलं की नाही, आता जर का आपण आपल्या शरीराला ताण दिला तर आपण मात्र जिवंत राहणार नाही आणि आपला जो संकल्प आहे तो संकल्प पूर्ण होणार नाही. आणि म्हणून शरीरासाठी जी ऊर्जा लागते ती ऊर्जा आपण म्हणजे ग्रहण केलीच पाहिजे. आणि अशा अवस्थेमध्ये सुजाता ही खिरीचं पात्र घेऊन, सुवर्ण पात्रामध्ये खीर घेऊन आली आणि तिला असं वाटलं की ही वनदेवताच आहे, वृक्ष देवता तिचे प्रकट झाली आहे आणि सिद्धार्थाला तिने वंदन केलं आणि ते खीर ग्रहण करण्याची विनंती केली. 3 वेळा विनंती केली. तेव्हा सिद्धार्थ म्हणाले की मी काही वटदेवता नाही किंवा वनदेवता नाही आहे, मी असा एक वैराग्य आहे की जो दुःखाचा म्हणजे दुःख का निर्माण होते व त्याचा दुःखावरचा उपाय शोधण्यासाठी मी आलेलो आहे. तेव्हा सुजाताने जी विनंती केली त्या विनंतीला मान देऊन सिद्धार्थ गौतमाने ते खिरीचं पात्र घेतलं आणि जवळच सुपतिट्ट असा घाट आहे, आपण जर गेलो त्या ठिकाणी तर त्या घाटावर सुद्धा जाता येतं. आम्ही गेलो होतो त्या ठिकाणी. त्या सुपतिट्ट घाटामध्ये आंघोळ केली आणि त्या खिरीचे 49 घास करून गटागटा गिळले आणि ते पात्र, सुजाताने ते पात्र घेण्यास नाकारले कारण तिने दान केलेलं होतं. ते पात्र त्या नदीमध्ये फेकलं आणि असं हे केलं की जर मला ज्ञान प्राप्ती व्हायची असेल तर हे पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला व्हावे. आता यामध्ये अध्यात्म आहे, ते अध्यात्म कसं आहे याचं स्पष्टीकरण आपण देऊ शकत नाही. स्मृतिशेष आदरणीय डी.एस. तायडे गुरुजी याच्यावर खूप असं विश्लेषण द्यायचं की ते पात्र कसं उलट दिशेने वाहलं असेल वगैरे असं. आणि
असं हे सुजाता महल आपल्याला ह्या बुद्ध गयेला जर गेलं तर जवळच आपल्याला हे ठिकाणी पाहायला मिळतं. असं हे बुद्ध गया हे संपूर्ण बौद्धांचं पवित्र असं स्थळ आहे आणि ह्या बुद्ध गयाला सर्वांनी एकदा तरी आवर्जून भेट दिली पाहिजे असं मला वाटतं. यानंतरचं पुढचं पवित्र स्थळ आहे सारनाथ. जेव्हा सिद्धार्थ गौतमाचा सम्यक संबोधी झाला, जेव्हा त्यांना ज्ञान प्राप्त झाली, तेव्हा त्यांना प्रश्न पडला की मला जी ज्ञान प्राप्ती झाली हे मी जगाला सांगावी का माझ्याच कल्याणाकरता वापरावी, अशा द्विधा मनस्थितीमध्ये असताना जो ब्रह्मसंपत्ती होता की बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म यामध्ये यांचं वर्णन केलं आहे की त्या ब्रह्मसंपत्तीने सांगितलं तथागत बुद्धांना की या ज्ञानाचा वापर तुम्ही जगाच्या कल्याणासाठी करा. ब्रह्मसंपत्ती म्हणजे कोण? त्यांना जी ज्ञान प्राप्ती झालेली होती तेच ते ज्ञान त्यांना सांगत होतो. यामध्ये अंधश्रद्धा असं काही नाही. जे आपलं अंतरचे मन आहे, जे पॉझिटिव्ह थिंकिंग निगेटिव्ह थिंकिंगचे जे विचार असतात, तर ते ज्ञान त्याला सांगत होतं की नाही, हे तुला जे ज्ञान मिळालं आहे याचा जगाच्या कल्याणासाठी वापर कर. कारण हे जग अंधकारामध्ये बुडणार आहे, हे अंधश्रद्धेमध्ये बुडालेलं आहे आणि या अंधश्रद्धेतून फक्त तूच बाहेर काढू शकतोस असं ब्रह्मसंपत्तीने तथागत भगवान गौतम बुद्धांना हाक दिली आणि त्या हाकेला हो देऊन तथागत भगवान गौतम बुद्ध मग आपल्याला जे मिळालेलं ज्ञान आहे हे कोणाला द्यावं आणि म्हणून त्यांना त्यांचे जे गुरु होते अलार कालाम वगैरे हे ते आठवले, परंतु त्यांची चौकशी केली असता ते मृत्यू पावलेले होते आणि शेवटी त्यांना ते 5 परिव्राजक आठवले की वैराग्याच्या कसोटीच्या वेळेस ते 5ही परिव्राजक सिद्धार्थाबरोबर होते आणि माझं ज्ञान या 5ही परिव्राजकांना का सांगू नये असं त्यांना वाटलं. त्यांनी जेव्हा चौकशी केली तर तेव्हा त्यांना समजलं की हे 5ही परिव्राजक सारनाथ येथे आहेत आणि तथागत भगवान गौतम बुद्धगया येथून सारनाथ इथे पायी चालत गेले आणि त्या ठिकाणी हे 5ही पंचवर्गीय भिक्षू त्यांना परिव्राजक त्यांना भेटले. प्रसंग खूप आहे, विषय लांबू शकतो. कारण जेव्हा त्या 5ही परिव्राजकांनी सिद्धार्थ गौतमाला पाहिले, तथागत बुद्धांना पाहिले, तेव्हा ते समजले की बघ रे, हा श्रवण येत आहे ना, याने तपश्चर्याचा भंग केला होता, याने खीर संपादन केली होती, याचे कोणीही आगत स्वागत करायचं नाही, त्याचं कुशल मंगल विचारायचं नाही. पण जसजसे तथागत त्यांच्या जवळजवळ जायचे तसतसे त्यांच्या मनाचे विचार बदलायला लागले आणि जसे जवळ गेले तसे कोणी चिवर घेतलं, कोणी भिक्षा पात्र घेतलं, कोणी हातपाय धुवायला पाणी टाकलं, कोणी कुशल मंगल विचारलं आणि अशा प्रकारे भेट झाल्यानंतर तथागत भगवान बुद्ध यांनी सांगितलं की मला अशा अशा ज्ञानाची प्राप्ती झाली आहे आणि आम्ही असा असा धर्म शोधून काढला आहे आणि या 5ही परिव्राजकांना त्या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध सारनाथ इथे जे मृगदाय वनामध्ये ईशिपतन मृगदाय वनामध्ये त्यांना धम्म दीक्षा दिली आणि ते 5ही भिक्षू या 5 तथागत भगवान गौतम बुद्ध आणि हे 5 भिक्षू यांचा एक संघ त्या ठिकाणी तयार झाला सारनाथ त्या ठिकाणी. म्हणजे तिसरं शरण या सारनाथ इथे जोडले गेलं. जसं बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि आणि संघं शरणं गच्छामि, तिसरं शरण या सारनाथ येथे जोडल्या गेलं आणि पहिलं धम्मचक्र प्रवर्तन म्हणजे 24 आर्यासह तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी सारनाथ इथे फिरवलं. या 5ही प्रयोजकांना दीक्षा देऊन भिक्खू संघ निर्माण केला. यशच असा एक उडाणटप्पू मुलगा होता, त्याचे 500 मित्र होते, त्यांना सुद्धा धम्मदीक्षा दिली आणि तिथे असा मोठा असा हा संघ तयार झाला. या सारनाथला जर आपण गेलो तर त्या सारनाथला आपल्याला तथागत बुद्धांचे जे वलय आहे ते वलय आपल्याला अनुभवायला नक्कीच मिळतात. त्यांनी जिथे जिथे राहिले, जिथे जिथे त्यांनी हे केलं ते वलय आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी
खूप मोठा असा धम्मिक स्तूप आहे. अजूनही तो पूर्ण अवस्थेमध्ये आहे. सम्राट अशोकाने एक स्तूप बांधला होता, तो स्तूप नष्ट झालेला आहे. मूलगंध कुटी विहार आहे, की जे 9 मजली होतं. ते मूलगंध कुटी विहार आपल्याला अजून सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतं. जेव्हा युएनस्तंभ यांनी या विहाराला भेट दिली, त्यावेळेस 200 फुटाचं मूलगंधकुटी विहार या ठिकाणी त्यांनी पाहिलेलं आहे. सारनाथ या ठिकाणी जेव्हा उत्खनन करण्यात आलं, त्या ठिकाणी जे आपल्या राजमुद्रेवर जे 4 सिंहाचं जे राजमुद्रा आहे, जे चिन्ह आहे, ते सारनाथ येथे जेव्हा अशोक स्तंभ होता, त्या अशोक स्तंभावरून हे चिन्ह घेतलेलं आहे. तिथल्या ज्या म्युझियम मध्ये हे 4ही सिंह आपल्याला अजूनही पाहायला मिळतात. परंतु त्यांची अवस्था म्हणजे केलेली आहे, कान तोडलेले आहे, तोंड तोडलेले आहे, दात तोडलेले आहे. अशा अवस्थेमध्ये आपल्याला त्या म्युझियम मध्ये हा स्तंभ अजूनही पाहायला मिळतो, त्या ठिकाणी जर गेलो तर. तर असं हे सारनाथ हे ठिकाण, या ठिकाणी आपण जायलाच पाहिजे, कारण तिथे पहिलं धम्मचक्र प्रवर्तन झालेलं आहे. असं हे बौद्धांचं पवित्र असंच ठिकाण आहे. यानंतरचं पवित्र ठिकाण आहे नालंदा. नालंदा हे बिहार राज्यामध्ये पाटण्यापासून 50 किलोमीटर अंतरावर आहे आणि राजगीर पासून अगदी जवळ आहे, 12 किलोमीटर अंतरावर आहे. नालंदाचा एक अर्थ असाही सांगता की सतत ज्ञान देणारा, किंवा नालंदा म्हणजे जे कमळांचा गुच्छ असतो त्यालाही नालंदा असं म्हणतात. त्याचे वेगवेगळे असे अर्थ काढलेले आहे. भगवान बुद्धांच्या काळात हे ज्ञानाचे केंद्र म्हणजे विहार राहायची, आणि भगवान बुद्धाच्या काळामध्ये खूप मोठं असं इथे विहार बांधलेलं होतं. आणि या विहारामध्ये परदेशातून, विविध देशातून ज्ञान संपादन करण्यासाठी विद्वान यायचे. या ठिकाणाची जी कीर्ती होती ती जम्बूद्वीपातच नाही तर मध्य आशियापर्यंत पसरलेली होती. 7 मैल लांब व 3 मैल रुंद एवढ्या परिसरामध्ये हे विश्व विद्यापीठ बसलेले होते. नालंदा विद्यापीठात जवळपास 100च्या वर विषय शिकवले जायचे. 100च्या वर विषय शिकवले जायचे. विद्यापीठाची सर्व व्यवस्था भिक्खू पाहत असत. या ठिकाणी ग्रंथालयाच्या 3 इमारती होत्या. 9 मजली अशा 3 इमारती होत्या. 2000 अध्यापक हे विद्यार्थ्यांना शिकवणारे होते आणि 10,000 शिष्य म्हणजे विद्यार्थी या ठिकाणी शिकत होते. 2.5 लाखापेक्षा जास्त पुस्तके या ग्रंथालयामध्ये होती. आणि या विद्यापीठातील जे विद्यार्थी होते हे जागतिक दर्जाचे विद्वान असे होते. चीनी बौद्ध भिक्खू खायान यांनी 399 ते 411 या काळात येथे येऊन त्याने 6 वर्ष अभ्यास केला होता. येथे युएनस्तंभ सुद्धा येऊन गेला. त्याने 80 फूट तांब्याची बुद्धाची मूर्ती या ठिकाणी पाहिली. आता मात्र तिथे नाहीये. पुढे या स्थळावर या मगधावर तुर्कांनी आक्रमण केलं आणि मगधावर कब्जा मिळवला. आणि तुर्क हे मुसलमान असल्यामुळे त्यांनी इथली बौद्ध संस्कृती नष्ट केली. जो बख्तियार खिलजी होता, या बख्तियार खिलजीने हे या विद्यापीठाला आग लावली. 2,500 ग्रंथ जवळजवळ 6 महिने हे विहार जळत होतं, हे विद्यापीठ जळत होतं. या ठिकाणी जे उत्खननामध्ये जे अवशेष सापडले आहे, ते अवशेष तिथेच जे म्युझियम आहे त्या म्युझियम मध्ये आपल्याला आजही पाहायला मिळतात. तिथे सुद्धा पाण्याचे विहिरी आहेत, मोठमोठे रसोई घर आहेत, आणि तिथे गेल्यावरच या विश्व विद्यापीठाचं वैभव आपल्याला अनुभवायला मिळतात. म्हणून प्रत्येक बौद्धांनी एकदा तरी या नालंदा विश्व विद्यापीठाला भेट दिली पाहिजे असं मला वाटतं. यानंतरचं जे पवित्र स्थळ आहे आपलं ते आहे श्रावस्ती.
हे उत्तर प्रदेशामध्ये आहे आणि गोरखपूर पासून 113 किलोमीटर अंतरावर आहे. जो कोशल नरेश होता प्रसेनजित, याची ही राजधानी होती आणि 400 एकरामध्ये विस्तारलेली अशी ही सर्वात मोठी अशी नगरी होती. आणि ही नगरी तथागत बुद्धांचं खूप आवडतं असं ठिकाण होतं. त्यांनी या नगरीला 75 वेळा भेटी दिल्या. तथागत भगवान गौतम बुद्ध श्रावस्तीला 75 वेळा आले. प्रसेनजित राजाने या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धांची चंदनाची लाकडाची मूर्ती प्रथम या ठिकाणी बनवली. विशाखा, वक्खली, सुबुती, अजित, कुंडधान, वंगीस आणि अनाथपिंड हे सर्व श्रावस्तीचेच राहणारे होते. सोपान, सुप्पिय, सुमंगल, चंडालिका, अंगुलीमाल आणि राणी मल्लिका या सुद्धा श्रावस्तीच्याच होत्या आणि यांना दीक्षा तथागतांनी श्रावस्तीमध्येच दिली होती. किसा गौतमी पटाचारा या सुद्धा ज्या भिक्षुणी झाल्या होत्या नंतर, आपल्याला माहित आहे किसा गौतमीची कथा, पटाचाराची कथा माहित आहे. आणि तथागतांच्या उपदेशानंतर त्या भिक्खुणी झाल्या होत्या, त्या राजगीरच्या होत्या, श्रावस्तीच्या होत्या. या ठिकाणी विविध देशातील बौद्ध जे राष्ट्र आहे त्यांनी विविध विहारे आणि पॅगोडो बांधलेले आहे. आम्ही गेलो त्या ठिकाणी त्यावेळेस जे तायवानचं एक बुद्ध विहार, खूप असं पाहण्यासारखं बुद्ध विहार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. जवळजवळ 500 त्या ठिकाणी हे करता येईल असे श्रमण बसता येईल असं हे ठिकाण आहे. अनाथ पिंडकाने जत कुमाराचे जे जेतवन आहे ते तथागतांना या ठिकाणीच दान केलं होतं. अनाथ पिंडक जेव्हा राजगीरला आला होता आणि राजगीरला तथागत सुद्धा आलेले होते आणि त्यांच्या तयारी करता जे राजगीर सजलं होतं, तेव्हा अनाथ पिंडकाने विचारले की हे कशा करता तयारी चालू आहे. तेव्हा त्यांना समजलं या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध येत आहे आणि तथागत बुद्धांची आणि अनाथ पिंडकांची भेट राजगीर येथे झाली होती आणि अनाथ पिंडकाने श्रावस्ती येथे येण्यासाठी तथागतांना विनंती केली होती. आणि जेव्हा तथागत श्रावस्ती येथे येत होते त्यावेळेस तथागतांना दान काय द्यावे. अनाथ पिंडक म्हणजे हा खूप मोठा असा दानी होता, सुदत्त नागच. तर अनाथ पिंडकाला असं वाटलं की तथागतांना काय दान द्यायचं. तर जेत कुमाराचं जेतवन खूप मोठं असं निसर्गरम्य असं जेतवन होतं. त्यांनी ठरवलं की आपण हे जेतवन विकत घ्यायचं आणि तथागतांना दान द्यायचं. जेव्हा अनाथ पिंडक जेत कुमाराकडे गेला आणि त्याने सांगितलं की मला तुझं हे जेतवन विकत पाहिजे आहे, त्यावेळेस जेत कुमार म्हणाला की मला ते वन विकायचं नाही. परंतु जेत कुमाराने अनाथ पिंडकाने खूप आग्रह केला. शेवटी पिच्छा सोडावा म्हणून जेत कुमार असा बोलला की जा, या जे जेत वन आहे या वनामध्ये तुला जेवढ्या सोन्याच्या मुद्रा पसरवता येतील तेवढं वन तुझं. पिच्छा सोडवण्याकरता त्याने सांगितलं जेत कुमाराने. आणि काय, अनाथ पिंडक खरोखर त्या जागेवरती सोन्याच्या मुद्रा पसरायला लागला. जेव्हा जेत कुमाराचा सेवक गेला आणि सांगितलं की तो अनाथ पिंडक खरोखर सोन्याच्या मुद्रा पसरवत आहे, तेव्हा जेत कुमाराने विचारलं की तू हे वन काय घेत आहे. तेव्हा अनाथ पिंडकाने सांगितलं की मला हे वन तथागत भगवान गौतम बुद्ध यांना दान द्यायचं आहे. आणि तेव्हा जेत कुमाराने सांगितलं की ठीक आहे, तू ह्या ज्या जिथे मुद्रा पसरवल्या आहे ते तू विकत घे आणि जे राहिलेलं हे आहे वन ते मी तथागतांना दान देणार आहे. आणि त्या ठिकाणी अनाथ पिंडकाने भव्य दिव्य असं बुद्ध विहार बांधलं की त्या बुद्ध विहारामध्ये तथागत यांनी 25 वर्ष वास केले या जेत कुमाराच्या जेत विहारामध्ये. म्हणजे
75 कोटी खर्चून या ठिकाणी या अनाथपिंडकाने विहार बांधलं आणि तथागत यांना दान केलं. म्हणजे जवळजवळ 72 कोटी खर्च करून या ठिकाणी विहार बांधलं आणि तथागतांना दान केलं. या श्रावस्तीला जर आपण गेलं तर अंगुलीमालाची गुफा सुद्धा आहे. की आता आज श्रावण पौर्णिमा आहे. या श्रावण पौर्णिमेलाच अंगुलीमाल जो डाकू म्हणून प्रसिद्ध होता, अंगुलीमालाची कथा आपल्या सर्वांना माहीत आहे. तो तथागताला शरण गेला होता आणि त्या अंगुलीमालाची गुफा आहे की त्या गुफेमध्ये तो ध्यानस्थ बसायचा अंगुलीमाल. आजही जर आपण त्या ठिकाणी गेलो श्रावस्तीला तर ही गुफा आपल्याला पाहायला मिळतो. श्रावस्तीमध्ये तथागत जिथे बसायचे तिथे जर गेलं तर अजूनही सुगंधी उठण्याचा आपल्याला वास येतो. त्या विहारामध्ये जर गेलं तर म्हणजे ते भग्नावस्थेमध्ये आहे आणि त्या तिथे गेल्यानंतर उत्खनन चालूच होतं. तर असं हे श्रावस्ती ही जी नगरी आहे ही तथागतांनी इथे त्यांच्या आयुष्यातील 25 वर्षावास केले होते अशी ही श्रावस्ती. आणि या श्रावस्तीला प्रत्येकाने एकदा तरी भेट द्यायला पाहिजे. म्हणून हे बौद्धांचं पवित्र असं ठिकाण आहे. यानंतरच आहे तर वैशाली. आदरणीय पवार ओके सर. सर, ओके 2-3 ठिकाणं राहिले फक्त, नंतर आटोपत घेणार आहे. आपला प्रवचनच उशिरा सुरू झालं सर, सॉरी. नंतर जवळजवळ आहे 1 तास वैशाली. झालेला आहे बोलून. हो ठीक आहे, काही अडचण नाही. वैशाली हे उत्तर प्रदेशामध्ये आहे. कुशीनारापर्यंत येऊ द्या, नंतर मी समाप्त करतो. हे उत्तर प्रदेशामध्ये आहे आणि पाटण्यावरून 44 किलोमीटर आहे. गोरखपूर पासून ते 113 किलोमीटर अंतरावर आहे. जो सांख्य तत्ववेत्ता होता अलार कलाम, त्याचा इथे वैशालीला आश्रम होता. आणि वैशालीची जी रूपगर्विता म्हणतो आपण आम्रपाली, ती वैशालीची होती की ती आम्रवन तथागतांना तिने दान केलेलं होतं. तथागत बुद्धांनी या वैशालीला 6 वर्षावास केलेले आहेत आणि त्यांचा आयुष्यातला जो शेवटचा वर्षावास होता तो सुद्धा वैशाली इथेच तथागतांनी केलेला होता. आणि या वैशालीलाच माघ पौर्णिमेला तथागतांनी महापरिनिर्वाणाची घोषणा केली होती की आजपासून 3 महिन्याने माझं महापरिनिर्वाण होणार आहे. असं हे महत्वाचं ठिकाण आहे वैशाली. या वैशालीला जर आपण गेलं तर या वैशालीला अशोक स्तंभ अजूनही पूर्ण अवस्थेमध्ये पाहायला मिळतो. तिथं पुष्करणी आहे आणि अशा ठिकाणी हिंदूंचं मंदिर सुद्धा तुम्हाला बाकीचे पाहायला माईक मिळणार. बंद करा, माईक बंद करा बाकीचे. अशी ही वैशाली आहे. तर या वैशालीला प्रत्येकाने गेलं पाहिजे. आणि महाप्रजापती गौतमी 500 स्त्रियांना घेऊन कपिलवस्तू येथून पायी या वैशालीला आली होती आणि तथागत बुद्धांना संघामध्ये प्रवेशाकरता विनंती केली होती. परंतु तथागत बुद्धांनी स्त्रियांना संघामध्ये घेण्यासाठी नकार दिला होता. परंतु स्थवीर आनंदच्या माध्यमातून स्थवीर आनंद यांनी तथागतांना काही प्रश्न विचारले की तथागत स्त्रियांच्या विरुद्ध आहे का, ते स्त्री पुरुष समान आहे असं मानत नाही का, असे काही प्रश्न विचारून तथागतांना स्त्रियांना संघात प्रवेश देण्यासाठी हे केलं होतं. आणि तथागतांनी काही विनय पाळण्याच्या अटीवर या स्त्रियांना संघामध्ये प्रवेश केला होता आणि वैशालीला स्त्रियांचा पहिला संघ स्थापन झालेला होता. अशी ही वैशाली आणि या वैशालीला प्रत्येकाने या ठिकाणी जायला पाहिजे. आणि त्यानंतरच ठिकाण आहे, शेवट करणार आहे मी, कुशीनगर. हे उत्तर प्रदेशामध्ये आहे. पाटण्यावरून 44 किलोमीटर अंतरावर आहे आणि बौद्ध जगतामध्ये हे 4थ्या क्रमांकाचं असं पवित्र असं ठिकाण आहे. बुद्ध काळामध्ये जेव्हा 16 महाजनपद होते, त्या 16 महाजनपदापैकी जे मल्ल होते, हे मल्ल लोकांची ही कुशीनगर ही राजधानी होती. आणि पावाचा जो चुंद लोहार होता, या लोहाराच्या वनामध्ये जेव्हा तथागत वास्तव्यात होते त्यावेळी चुंद लोहार हा तिथे तथागतांकडे आला आणि सांगितलं, भोजनाची विनंती केली, संघाला भोजनाची विनंती केली. तथागतांनी त्यांची भोजनाची विनंती मान्य केली. दुसऱ्या दिवशी चुंदाने
भोजनाची व्यवस्था केली. खीर, गोड पदार्थ आणि सुकर मद्दवा तयार केलं, भोजन तयार केलं आणि तथागतांना वाढलं. परंतु हे विषम भोजन असल्यामुळे तथागतांना चाहूल लागली होती की चुंदाने जे हे भोजन तयार केलेलं हे विषम भोजन आहे, यातून विष बाधा होऊ शकते. म्हणून तथागतांनी एकट्यांनी ते भोजन ग्रहण केलं. ते भोजन संघास घेण्यास नकार दिला. भोजन घेतल्यानंतर चुंदाला धम्म प्रवचन सांगितलं आणि काही वेळातच त्यांची प्रकृती खालावली. मरणप्राय वेदना त्यांना होऊ लागल्या. त्यांना अतिसार झाला. त्यांचं शरीर दुबळं झालं आणि तिथून तथागत हे कुशीनगरकडे निघाले. तिथे जे कुकुत्त नदी होती त्या नदीमध्ये उतरून त्यांनी स्नान केले, आंघोळ केली. काही वेळा विश्रांती घेऊन ते परत कुशीनगरकडे पडले आणि कुशीनगरच्या शालवन होतं, त्या शालवनामध्ये जाऊन दोन शाल वृक्षाच्या मध्ये स्थवीर आनंद यांना आसन करण्यासाठी, निद्रेचं आसन करण्यासाठी सांगितलं आणि उत्तरेकडे आपलं डोकं करून त्या दोन शालवनामध्ये तथागत झोपले. आणि वयाच्या त्यांनी जसं भाकीत केलं होतं त्या भाकितानुसार वयाच्या 80व्या वर्षी वैशाख पौर्णिमेच्या रात्री 3ऱ्या प्रहरी तथागत भगवान गौतम बुद्ध यांचं इसवी सन पूर्व 483 मध्ये महापरिनिर्वाण झालं. महापरिनिर्वाणाच्या आधी त्या ठिकाणी एक सुभद्र नावाचा एक परिव्राजक होता. सुभद्राची ख्याती वेगळी होती. तो असा होता की तो संघाचा आदेश पाळत नव्हता. तथागतांविरुद्ध भाष्य करायचा. तथागतांनी सांगितलं होतं सुभद्राला सोडून द्या, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. आणि असा हा सुभद्र तो कुशीनगरचाच होता. तथागतांच्या महापरिनिर्वाणाच्या काही क्षणाआधी तिथे आला आणि सांगितलं की मला तथागतांना भेटायचं आहे, परंतु आनंदाने भेटण्यास नकार दिला. सांगितलं की तथागतांची तब्येत बरी नाही. त्यांचा संवाद तथागतांनी ऐकला आणि आनंदला सांगितलं की आनंद, सुभद्राला येऊ दे. सुभद्रा आला. सुभद्रांनी तथागतांचं वंदन केलं आणि तथागतांनी त्याला तिथेच दीक्षा दिली. सुभद्र तिथेच अरहंत पदाला गेला आणि म्हणून सुभद्राला शेवटचा उपासक म्हणून असं म्हणतात. कुशीनगर निवडण्याचं ठिकाण अजून एक आपले जे स्मृतिशेष धम्मदूत ताडेगुरुजी यांनी सांगितलं होतं की तथागतांनी कुशीनगरच का निवडलं महापरिनिर्वाणाकरता. त्याचं एक त्यांनी असं कारण सांगितलं होतं की या ठिकाणी द्रोण नावाचा एक ब्राह्मण होता. तो खूप असा हुशार होता आणि त्यांना माहित होतं की जेव्हा निघंटनाथाचं महापरिनिर्वाण झालं त्यावेळेस त्यांच्या अस्थि अवशेषांवर वाटपावरून जो कलह निर्माण झाला होता तो कलह निर्माण होऊ नये आणि कलह निर्माण झालाच तर सुभद्र जो आहे आपला द्रोण जो आहे हा द्रोण हा कलह निर्माण करेल आणि या अस्थींचे सारखे समान भाग करेल. आणि म्हणून तथागतांनी कुशीनगर हे महापरिनिर्वाणाकरता हे स्थळ निवडलेलं होतं. त्या ठिकाणी महापरिनिर्वाण मोठा स्तूप आहे. महापरिनिर्वाण मुद्रेतील तथागतांची मूर्ती आहे. त्या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की ते 3 अँगलने वेगवेगळ्या मुद्रा आपल्याला पाहायला मिळतात. एका अँगलने जर बघितलं तर हास्य मुद्रा आहे, दुसऱ्या अँगलने जर बघितलं तर गंभीर अशा मुद्रा. अशा तिन्ही मुद्रेमध्ये ही एकच मूर्ती आपल्याला पाहायला मिळतं. असं हे कुशीनगर तमाम बौद्धांचं पवित्र असं ठिकाण आहे आणि ह्या कुशीनगरला आपण आयुष्यामध्ये एकदा तरी भेट द्यायला पाहिजे. भारत असा देश आहे
की या देशामध्ये तुम्ही कुठेही उत्खनन केलं तर त्या ठिकाणी बुद्धांचेच अवशेष तुम्हाला दिसतील, कारण हे जम्बूद्वीप होतं. या ठिकाणी सम्राट अशोक, सम्राट कनिष्क हे मोठमोठाले राजे होऊन गेले आणि ह्या बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसाराकरता त्यांनी ज्या लेण्या कोरल्या आहेत, जे स्तंभ कोरलेले आहेत, हे स्तंभ तुम्हाला जिथं जिथं पाहायला मिळतील. मुस्लिमांनी विध्वंस केला या संस्कृतीचा, इथले अवशेष नष्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु इथल्या हिंदूंनी इथे अतिक्रमण केलं. आपण जर अजूनही बघतो की बौद्ध स्थळावर जर आपण गेलो तर त्या ठिकाणी हिंदूंचं अतिक्रमण झालेलं दिसतं. साधा विषय जर आपण बुद्ध गयाला गेले तर महाबोधी विहाराच्या समोर एक देवीचं मंदिर आहे, अगदी समोर 5-6 फुटावर. वैशालीला जर गेलं तिथे देवीचं मंदिर आहे. म्हणजे हिंदूंनी ह्या आपल्या बौद्ध स्थळांवर अतिक्रमण केलेलं दिसतं आणि म्हणून सर्व बौद्धांनी ह्या आपल्या स्थळांना वेळोवेळी भेटी दिल्या पाहिजे. त्या स्थळांमध्ये आपला वहिवाट वाढायला पाहिजे. त्यावेळेस या स्थळांचं जतन आणि संवर्धन होणार आहे. आणि म्हणून प्रत्येक बौद्धांनी आयुष्यामध्ये एकदा तरी या स्थळांना भेटी दिल्या पाहिजे. अगदी जम्मू काश्मीर, लडाख, अफगाणिस्तान, पाकिस्तान ह्या भागामध्ये बौद्ध धर्म खूप विस्तारलेला होता. मागे अफगाणिस्तानातील जे बहामनी प्रांतामध्ये तालिबान्यांनी तथागत बुद्धांच्या मूर्त्या क्षेपणास्त्रांनी उडवल्या. म्हणजे विचार करा की त्या मूर्त्या केवढ्या असतील. अशा भव्य दिव्य मूर्त्या ह्या तालिबान्यांनी बुद्धांच्या क्षेपणास्त्रांनी उडवल्या. आणि बघा, अफगाणिस्तान तेव्हापासून धगधगत आहे. आता सुद्धा तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला आहे आणि यापुढे तर अफगाणिस्तानचं काही खरं नाही आपण पाहतो आहे. कारण त्यांना तिथे मुस्लिम संस्कृती रुजवायची आहे. ते कट्टर मुस्लिमवादी आहेत आणि म्हणून बुद्धाच्या मूर्ती तिथे त्यांनी नष्ट केलाय. अफगाणिस्तान कधी शांत राहू शकणार नाही, कारण तिथे त्यांनी बुद्धांचे विचार संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. दक्षिण भारतामध्ये खूप बौद्ध स्थळ आहे, आपण त्या स्थळांना सुद्धा भेटी द्यायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये अजिंठा लेणी आहे, वेरूळची लेणी आहे, कारल्याची लेणी आहे, भाजीची लेणी आहे, नालासोपाऱ्याची लेणी आहे. या लेण्यांना आपण भेटी दिल्या पाहिजे. भारतीय बौद्ध महासभेने महाराष्ट्र पर्यटन घडवायला पाहिजे. जेव्हा वनन इथे माता रमाईचं भव्य दिव्य असं स्मारक बांधलं गेलं, भारतीय बौद्ध महासभेनं बांधलं, त्यावेळेस आम्ही बौद्ध पर्यटन म्हणून वलनला गेलो होतो आणि आपले महाराष्ट्रातील हे जे स्थळ होते, कारला लेणी, भाजे लेणी, वनन, या महाड, या सर्व स्थळांना त्या ठिकाणी भेटी दिल्या आणि सर्वांनी महाराष्ट्रातल्याही स्थळांना भेटी द्यायच्या, देशातल्याही स्थळांना भेटी द्यायच्या. जेवढं शक्य होईल तेवढ्या स्थळांना भेटी द्यायला पाहिजे, कारण या स्थळांचं संवर्धन आणि जतन करणं ही आपली जबाबदारी आहे. हे स्थळ भरपूर आहे. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जन्म ठिकाण महू मध्य प्रदेशामध्ये जवळच आहे. तथागतांनी बौद्धांना जो बुद्ध धम्म दिला, बुद्धाच्या ओटीमध्ये टाकले. त्रिशरण पंचशीलाचे सूर जुळाले, भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले. तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला बुद्ध दिला. असं हे दीक्षाभूमी ठिकाण, हे आपलं पवित्र ठिकाण आहे. चैत्यभूमी की जिथे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना चिताग्नी देण्यात आली, असं पवित्र असं ठिकाण आपलं चैत्यभूमी आहे. भीमा कोरेगाव आहे, महाड आहे, येवला आहे, असे कितीतरी ठिकाण आहे की त्या ठिकाणी आपण भेटी दिल्या पाहिजे. भीमा कोरेगावला जर गेलं तर तिथे सुद्धा अतिक्रमण केलेलं आपल्याला दिसेल आणि म्हणून सर्व बौद्धांनी एकदा तरी या ठिकाणाला भेटी दिली पाहिजे. हे बौद्ध स्थळ उजेडामध्ये आणण्यामध्ये जो एक व्यक्ती आहे तो म्हणजे जेम्स प्रिन्सेप. ही 20 ऑगस्टला त्यांची 222वी जयंती होती. हा जो जेम्स प्रिन्सेप आहे, या जेम्स प्रिन्सेप यांनी पहिल्यांदा ब्रह्मलिपी वाचली. कारण सम्राट अशोक असतील, कनिष्क असतील, यांनी हे जेही काही संदेश कोरलेले आहेत
दगडावरती, स्तूपावरती किंवा ताम्रपटावरती हे ब्राह्मी लिपीमध्ये आहे, प्राकृत भाषेमध्ये आहे. ते ब्राह्मी लिपी कोणाला वाचता येत नव्हती. पहिल्यांदा ब्राह्मी लिपी या जेम्स प्रिन्सेप याने वाचली आणि तेव्हापासून प्रियदर्शी राजा म्हणजे सम्राट अशोक हा आहे. आणि तेव्हापासूनच आपल्याला त्या लिपीवरून म्हणजे या आपल्या स्थळांची माहिती झाली की सिद्धार्थाचा जन्म कुठे झाला. जसं मी सांगितलं की सम्राट अशोकाने लुंबिनी येथे स्तंभ करून तिथे 5 ओळी लिहिल्या आहे की येथे सिद्धार्थाचा जन्म झाला आहे. त्यावेळेस आपल्याला समजलं की सिद्धार्थाचा जन्म या ठिकाणी झालेला आहे. असा हा जेम्स प्रिन्सेप याला या ठिकाणी अभिवादन करणे मी क्रमप्राप्त समजतो. तथागतांची जिथे जिथे स्थित्यंतर झाली ती सर्व स्थळं या ठिकाणी मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वांनी या स्थळाला भेटी दिल्या पाहिजे. भेटी देत असताना या स्थळांचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे. हे स्थळ मौज मजा करण्याचं स्थळ नाही. मौज मजा करायची असले तर दुसरे स्थळ आहे, निसर्गरम्य स्थळे आहे, त्या ठिकाणी जाऊन मौज मजा करायची. कारण आम्ही जेव्हा पर्यटनाला जातो त्यावेळेस काही लोक विक्षिप्त वागण्याचा तिथे प्रयत्न करतात. तर या स्थळांचं पावित्र्य राखणं हे आपल्या हाती आहे. इतर देशातली जे बौद्ध लोक आहेत ते भारताकडे पाय करून सुद्धा झोपत नाही. कारण काय, ही बुद्धाची भूमी आहे, पवित्र भूमी आहे. जेव्हा या भूमीमध्ये येतात त्यावेळेस पहिल्यांदा माथा टेकवतात या जमिनीवरती. जर त्यांच्या देशात कोणी वारलं तर त्याला मंगल कामना देतात की याचा जन्म भारतात व्हायला पाहिजे, अशी ही पवित्र भूमी. आणि या स्थळांचं पावित्र्य राखणं हे आपलं काम आहे. जेव्हा आपण पर्यटक जातो त्यावेळेस तिथे मौज मजा करण्यासाठी जात नाही. या ठिकाणी मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं, जीवन सुचिता राखली गेली पाहिजे. जसं तथागतांनी आपल्या बोधिसर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की जीवन सुचिता राखल्या गेली पाहिजे. काया वाचा मनाने शुद्धता या ठिकाणी राखल्या गेली पाहिजे. आणि मी असं सांगेल की धम्म पर्यटनाला जर गेले तर भारतीय बौद्ध महासभा जे धम्म पर्यटन काढते यांच्या मार्फतच आपण जायला पाहिजे. कारण या पर्यटनामध्ये जो नफा येतो तो नफा बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी आणि प्रचारासाठी वापरला जातो. इतर खाजगी लोकांच्या बरोबर जर तुम्ही पर्यटनाला गेले तर तो स्वतःचा नफा तो स्वतःच गिळंकृत करतो. परंतु या नफ्यावरती या पैशावरती भारतीय बौद्ध महासभेचं धम्म प्रचाराचं आणि प्रसाराचं हे कार्य चालत असतं. आणि आपल्या ज्ञानामध्ये अधिक भर पडते. कारण आदरणीय धम्मदूत तायडे गुरुजी हे बौद्ध धर्माचे गाढे अभ्यासक होते आणि तिथे गेल्यावर खरोखर आपल्या ज्ञानामध्ये भर पडते. भारतीय बौद्ध महासभेबरोबर जर आपण पर्यटनाला गेलो तर संरक्षण मिळतं. मागेच आपल्या एका पर्यटनामध्ये असाच अपघात घडलेला होता राजगीरच्या ठिकाणी धोक्यांमुळे. तर आदरणीय मीराताई आंबेडकर, आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी तिथल्या कलेक्टरला फोन करून ताबडतोब मदत मिळवण्यासाठी विनंती केली होती आणि तिथल्या त्या कलेक्टरने ताबडतोब मदत केली होती. आणि म्हणून मी असं म्हणेल की भारतीय बौद्ध महासभा पर्यटकांना संरक्षण देतं. म्हणून आपण सर्वांनी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून पर्यटनाला जायला पाहिजे. आम्ही पर्यटनाला होतो तो अगदी अपंग लोक होते, मधुमेहाने पीडित होते, फुल बीपी वाले होते. परंतु त्या ठिकाणी गेल्यावर ज्या तथागतांच्या लहरी आहेत त्या वेगळ्याच असत्या. सर्व सुरक्षित आले, कोणाला काहीही झालेलं नाही. या ठिकाणी या भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखेने माझ्यावर विश्वास ठेवून हा विषय मला दिला त्याबद्दल मी जिल्हा शाखेचे आभार व्यक्त करतो. या ठिकाणी जी मी माहिती दिली, जे स्थळांच्या भेटी दिली, स्थळांची माहिती दिली, त्यामध्ये काही माहितीमध्ये तफावत असू शकते. कारण ही वाचनीय माहिती आहे, विविध यांचे संदर्भ घेतलेली माहिती आहे. सनावड्या असतील किंवा काही इतर माहिती असेल, तफावत असू शकते. हे समजून आपण हा विषय समजून घेतला. आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत.
वाह गुरुजी, जय भीम. फारच छान गुरुजी, धन्यवाद. पवार सर, फारच छान.